छत्रपती संभाजीराजे हे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत। तिकडची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। त्यांच्या विरोधामध्ये जुहू पोलीस स्टेशनमध्ये ते पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात माफ करा शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये छत्रपती संभाजीराजे पोहोचले। त्यांचे कार्यकर्तेही पोहोचलेले आहेत। ते जेव्हा विशाळगडावर गेलेले होते त्यावेळेला तिथं या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता नेमका गुन्ह्यामध्ये काय म्हटलेलं आहे हेही बघावं लागणार आहे आणि यावेळेला छत्रपती संभाजीराजेंची काय प्रतिक्रिया आहे तेही बघावं लागेल। दरम्यान ही दृश्य थेट आपण बघू शकतो। शाहूवाडी पोलीस स्टेशन मधली ही दृश्य आहेत आणि इथं छत्रपती संभाजीराजे पोहोचलेले आहेत। सध्या विशाळगडावर जे काही अतिक्रमण करण्यात आलं आहे त्यावरून संभाजीराजेंनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळते। हे अतिक्रमण हटवा अशी त्यांची मागणी आहे। त्या पार्श्वभूमीवर जे आंदोलन त्यांच्याकडून झालं होतं त्याला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं होतं। काही ठिकाणी दगडफेक झाली विशाळगडावर, तर काही ठिकाणी चाळपोळ झाल्याचंही पाहायला मिळालं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आता गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळं या पोलीस कारवाईसाठी इथं ते आल्याचं दिसतंय आणि जे पोलीस इन्स्पेक्टर आहे त्यांच्यासोबत त्यांची बातचीत होतानाही दिसते। दरम्यान इथं मीडियाचे कर्मचारीही आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येने, पोलीसही मोठ्या संख्येने आहेत आणि छत्रपती संभाजीराजेंचे समर्थक कार्यकर्तेही मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत आपल्याला दिसून येत आहेत। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल आणि या कारवाईनंतर आता छत्रपती संभाजीराजेंची काय प्रतिक्रिया आहे ते बघावं लागेल। दरम्यान विशाळगडावर जे काही अतिक्रमण आहे ते प्रशासनानंच केलं होतं। आता जर ते अतिक्रमण हटवू शकतायत तर मग आधी का हटवलं नाही असा सवाल छत्रपती संभाजीराजेंनी केला होता। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सतेज औंधकर हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। सतेज, काय सांगाल? पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता छत्रपती संभाजीराजेंवर आणि आता ते स्वतः पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्याचं दिसतंय। सध्याचे काय अपडेट? नक्कीच संभाजीराजे पोलीस स्टेशन शाहूवाडी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। स्वतः अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेत खाटमुडे पाटील हे यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। संभाजीराजेंवर रात्री खरतर गुन्हा दाखल झालेला आहे आणि या पार्श्वभूमीवरती खरतर हे आलेले आहेत। त्या पार्श्वभूमीवर आता संभाजीराजे पोलिसांचे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। निश्चितच सतेज, काय बोलतात ते बघावं लागेल। मात्र जो गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये नेमकं काय नमूद केलं याविषयी काय माहिती मिळू शकली आणि एकूण किती लोकांवर हा गुन्हा दाखल झालाय? सतेज यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, मात्र सतेज औंधकर हे आपल्यापर्यंत तिथले प्रत्येक अपडेट पोहोचवत आहेत। दरम्यान छत्रपती संभाजीराजे हे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेत आणि यानंतर त्यांची प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय असेल ते बघावं लागेल। दरम्यान जो गुन्हा दाखल झालेला आहे 50 ते 60 जणांवर त्याविषयी आता स्वतः संभाजीराजे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत आणि पोलीस त्यांच्याशी बातचीत करताना दिसत आहेत। त्यामुळे पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागणार आहे। तर बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। विशाळगडावरील तोडफोड प्रकरणामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यातच आता संभाजीराजे छत्रपतींसह 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल झालेला असताना स्वतः संभाजीराजे छत्रपती हे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। तेव्हाची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार तेही बघावं लागेल आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीराजेंकडून नेमकी काय प्रतिक्रिया आहे तेही बघावं लागणार आहे। तर ही सामान्य प्रोसेस आहे का, सामान्य प्रक्रिया आहे का गुन्हा दाखल केल्यानंतरची, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि ही थेट दृश्य आपण शाहूवाडी पोलीस स्टेशन मधली बघू शकतोय। स्वतः छत्रपती संभाजीराजे या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक सुद्धा दिसत आहेत। दरम्यान विशाळगडावर तोडफोड झालेली होती काल आणि त्या प्रकरणामध्ये 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। यामध्ये छत्रपती संभाजीराजेंचंही नाव आहे आणि त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागणार आहे। तर विशाळगडावर जे अतिक्रमण झालंय त्यासाठी प्रशासन जबाबदार आहे। प्रशासनाने हे अतिक्रमण केल्याची प्रतिक्रिया त्यांची आपल्याकडे आलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर आता उत्तर नेमकं काय दिलं जाणार किंवा कशा पद्धतीने चौकशी केली जाणार काय या प्रकरणामध्ये तेही बघावं लागणार आहे, कारण 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। तर याच प्रकरणाचे अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत आहोत। विशाळगडावर तोडफोड झालेली होती। छत्रपती संभाजीराजे हे त्या ठिकाणी आंदोलनासाठी गेले होते आणि जोपर्यंत इकडचं अतिक्रमण हटवलं जात नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलेला होता। ते ठाण मांडून बसलेले होते आणि त्याच दरम्यान इथं तोडफोड झाल्याचं पाहायला मिळालं होतं। तर इथं तलवार चालवलेली होती काही अज्ञातांनी आणि त्याच्यामध्ये पोलिसालाही दुखापत झाल्याचं बघायला मिळालं होतं। त्यामध्येच दगडफेक झाल्याची माहिती सुद्धा समोर आलेली होती आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजीराजे यांच्यासह 50 ते 60 जणांवर इथं
गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये स्वतः छत्रपती संभाजीराजे जे घराण्याचे वंशज आहेत ते स्वतः पोहोचलेले आहेत. त्यामुळे पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.